आम्हाला रस्ता द्या नाही तर आम्ही इथे उठणार नाही येतो. रस्ता बाई आमची बैलगाडी पोचली आमच्या बैलाला लागले आम्हाला लागले. तुम्हाला रस्ता पाहिजे त्याशिवाय तुम्ही जाणार नाहीत का? इथंच बसून राहणार. काय नाव तुमचं? रुद्र राजेंद्र पवार. नमस्कार, लाईव्ह महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी सुष्मिता बेचरगे. आता पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. गेवराई तहसील कार्यालयावर पांदण रस्त्यासाठी बेलगुडवाडी ग्रामस्थांचे महिला मुलांबाळांसह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. बीडच्या गेवराई तालुक्यातील मौजे बेलगुडवाडी येथील 60 ते 70 शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून याबाबत अनेक वेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदन देऊन पाठपुरावा केला. मात्र याबाबत कुठलाच निर्णय न झाल्याने येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपासले असून आज सकाळपासून गेवराई तहसील कार्यालयासमोर महिला व मुलांबाळांसह येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. गेवराई तालुक्यातील बेलगुडवाडी शिवारातील गट क्रमांक 86 मधील पूर्वीपासून रहदारी असणारा पांदण रस्ता काही शेतकऱ्यांनी अडवल्यामुळे येथील अनेक शेतकऱ्यांच्या ऊस व रस्त्यामुळे शेतात उभाच असून वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. याबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करून हा रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी केली, परंतु प्रशासनाने व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला निवेदनातून दिला होता. परंतु प्रशासनाकडून याची दखल न घेतल्याने आज दिनांक 28 रोजी येथील सर्व ग्रामस्थांनी महिला व मुलांबाळांसहित तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून आमच्या रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावल्याशिवाय आम्ही या ठिकाणावर उठणार नसल्याचा आक्रमक पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे. मात्र यावर तहसील प्रशासनाने बोलण्यास टाळले आहे. लाईव्ह महाराष्ट्रासाठी लंकेश मोटेसह श्याम जाधव, बीड, गेवराई. सोबत अपंग उपोषण करते आहेत. नेमकी अपंग असल्या कारणाने आपण उपोषणाला बसलात. नेमकी काय तुमची मागणी, काय सांगाल? तर आमच्या रस्त्याची अडचण आहे. आम्हाला शेतात जाता येत नाही. आम्ही दुसऱ्या शेत बटन दिले तर चक्कर मारत नंतर आम्हाला तर आमचा हे प्रश्न शासनाने मार्गी लावला. शासनाने किती वेळेस शासनाला निवेदन दिलं, काय केलं? आम्ही तहसीलला, कलेक्टरला चौकट निवेदन देऊन केले, पोलीस स्टेशनला कळले. आमचा काय अजून प्रश्न सुटलेला नाही आहे. जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे लावतो. पवार भागवत घनश्याम. काय नेमकी मागणी आहे? तुम्ही सगळ्या महिला मंडळ या ठिकाणी आमची मागणी फक्त काय आहे, आम्हाला शेतात रस्ता नाही जायला, उत्पन्न काढता येणार. म्हणजे आम्ही लई दिवसापासून रस्ता मागत होतो, नाही काही झाडं नाही पाट्या तोडून आम्हाला काही रस्ता मिळणार, तुम्ही काही करीनात. मग आम्ही इथंच बसून राहतो ना. मग आमचे लेकरं बाळ तुम्ही खा पी खाऊ घाला असं आमचं म्हणणं आलंय. तुम्हाला जर आमचा कोणाला निर्णयच घेता येणार तर आम्ही तरी त्रास कवर काढा होता. आम्ही काढा पण आमच्या सुनायला त्यांना जमता येणार ना. लेकरांना पडायला लागले, हात मोडायला लागले, म्हणजे काही करताच आहे ना. शेतीचं किती नुकसान झालं असेल या रस्त्यात? शेतीत उत्पन्नच काढता येणार आम्हाला. तुम्ही आजही बघायला चला, घेऊन चला काहीच नाही. आणि ऊस उभीच आहेत अजून. काय मागणी असेल शासनाकडे तुमची? काय आम्हाला रस्ता पाहिजे, फक्त रस्ता द्यायचा. रस्त्याशी म्हटलो रस्ता दिला नाही तर आम्ही इथंच राहणार बसून, कुठंच जाणार नाही, काही करणार नाही. त्याच्यामुळेच लेकरं घेऊन आलो. कुणी सुद्धा अन्नाचा कस शिवला नाही, तशी उपाशी आणली ती मुद्दाम. आम्ही 8:30ला इथं आलो. आम्ही काही तुम्ही करणार इथं. हा, दिवसभर म्हणजे 25 वर्षाचं तरस काढतो. दिवस झाले आमचं आयुष्य गेले. पोरं लेकराला काही करता येणार पाणी सर आमची तर. पण आम्हाला असं म्हणजे शेतात मुलं लावता येणार, उत्पन्न काढता येणार, शेतात काहीच करता येणार. शेती आहे आम्हाला. हा, पण त्यात काहीच करता येणार. कुठं पुढे सरकले तर आम्हाला काहीच करता येणार. आमची झाडाखाली तोडून टाकलेली बघायची आहे का नाही तर नुसत्या रस्त्यामुळे मोसंबी साधारणतः तुमच्या कुटुंबाचं किंवा तुमच्या त्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांचं किती नुकसान झालं असेल? काहीच नाही आम्हाला यंदा तर काहीच नाही आम्हाला. खरंच नाही. गाडी पोरगी पडी हात मोडा आम्ही लोकांचे पैसे काढे येत आणि आम्ही मुनीत उरले मोडी असे त्या पोरीचा आम्ही हात मोडा होता. कसं जायचं आम्ही आज यंदा चला आम्हाला सरपंच सुद्धा शेतात वैरण. पण तुम्हाला सांगते बैल घरी 25 वर्षापासून आम्ही तरच तुम्हाला गाडी लागत या आणि नेली इकून तिकून गाडी इकून तिकून आम्हाला खायला सुद्धा नाही. आम्हाला बैलगाडी नेली की 10 जण घेतल्याशी कुठणार काय सांगाल या संदर्भात? आंदोलन हे फक्त शेतीत जाणाऱ्या रस्त्यामुळेच आहे.
मागची 2 वर्ष झालं प्रशासनाला आम्ही पाठपुरावा करतोय की आमच्या प्रशासन तुमच्या या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक टाळाटाळ करतंय का प्रशासनाला वेळ नाही, नेमकं काय सांगाल याचं? टाळाटाळच करतोय ना. 2 वर्षापासून वेळ भेटत नाही म्हणजे असं कोणतंच खातं नाही का 2 वर्ष लागतात एका गोष्टी. काय मागणी असेल तुमच्या प्रशासनाकडे, काय इशारा असेल प्रशासनाला? आमचं दोन पिढ्या झाले शेतात जाणारा रस्ता आहे. ते रस्त्यावर पाऊस पडल्यानंतर शेतीचे भरपूर काम असतं. ते नेमकं पाऊस पडल्यानंतर एवढा चिखल होतो की त्या रस्त्याने 2 वर्ष झाले आम्ही त्याच्यावर प्रशासनाला अर्ज करून निवेदन करून सुद्धा काही कुठलं पर्याय काढायला नाही द्यायची. मग काय तुम्हाला काय प्रशासनाला मागणी असेल? प्रशासनाने आम्हाला असंच करावं की एक तर मुरमाचा दोन्ही साईडने नाल्या काढून रस्ता करून द्यावा, एका साईडने पाणी काढून द्यावं, ही आमची प्रशासनाला विनंती. ठीक, धन्यवाद. लाईव्ह महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबला भेट द्या. तसेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक